नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाबद्दल एक सुंदर भाषण सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मराठी भाषा गौरव दिन. सुंदर व सोपे भाषण. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास तिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. नमस्कार. सर्व आदरणीय गुरुजन, मान्यवर आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. जगभरात 8 कोटीहून अधिक लोक मराठीत बोलतात. त्यामुळे ती जगातील 10व्या क्रमांकाची आणि भारतातील 4थ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. फेब्रुवारी हा दिवस महान साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे साहित्य सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि मराठी भाषेच्या गौरवावर आधारित होते. विज्ञान, तत्वज्ञान आणि साहित्य यांचा त्रिवेणी संगम असलेले त्यांचे लिखाण मराठी भाषेच्या समृद्ध वारसाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी विश्वस्त, नटसम्राट, हिमरेषा यासारखी अनेक अजरामर साहित्य कृती दिल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. मराठी भाषेच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे, परंतु ती गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. हीच लिपी संस्कृत, हिंदी आणि कोकणी भाषांसाठीही वापरली जाते. मराठीतले बाराखडीचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तिचे व्याकरणही समृद्ध आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु ल देशपांडे यांसारख्या विभूतींनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. अभंग, ओवी, लावणी, भारुड, नाटक, चित्रपट यासारख्या विविध कलांमध्ये मराठी भाषेचे सौंदर्य दिसून येते. मराठीत विज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास यासारख्या अनेक विषयांवर उत्कृष्ट लिखाण झाले आहे. मराठीचे संवर्धन
करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जास्तीत जास्त मराठीत बोलूया, लिहूया आणि वाचूया. चला, आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगूया आणि तिच्या समृद्ध परंपरेचे जतन करूया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंत जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.